So good morning all of you. मी स्वतः नागनाथ केशवराव दैफळे, एक बायोलॉजी विषयाचा शिक्षक प्राध्यापक. आज हा आपला पहिला व्हिडिओ सुरू करत आहोत, ज्या व्हिडिओच्या माध्यमानं 12वीच्या बायोलॉजी विषयाचा जो काही बोर्डाच्या परीक्षेनं तयार केलेला वेटेज आहे, त्या वेटेज संदर्भातला हा पहिला व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुमच्या समोर सिलेबस आहे. ज्या सिलेबसमध्ये आपल्याकडं आपण जर पाहिलं तर 5 युनिट आहेत आपल्याकडं. मग त्या 5 युनिटमध्ये आपण इथं जे मेन्शन केलेलं आहे त्या मेन्शनमध्ये बोर्डाच्या क्वेश्चन पेपरनुसार आणि बोर्डाची जी MHT CET असते त्याच्यानुसार जे तुम्हाला मार्किंग त्या ज्या टॉपिकला वेटेज दिलेलं आहे त्या टॉपिकनुसार आपल्याला इथं चर्चा करायची आहे. तर पहिला टॉपिक आहे आपल्याकडे युनिट दिलेला आहे रिप्रोडक्शन. याच्यामध्ये आपल्याकडे 2 टॉपिक आहेत, किंवा आपण ज्याला चॅप्टर असं म्हणूयात. ते 2 चॅप्टर असे की एक आहे रिप्रोडक्शन इन प्लांट्स, ज्याच्यामध्ये आपल्याला लोअर आणि हायर प्लांट्स बद्दल चर्चा करायची आहे. जो टॉपिक आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विदाउट ऑप्शन 6 मार्काचा आहे, विथ ऑप्शन आपण विचार केला तर 8 मार्काचा आहे. आणि हाच टॉपिक CETच्या परीक्षेमध्ये 7 मार्काला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे गेलात तर सेकंड टॉपिक येतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला अॅनिमल्सचं रिप्रोडक्शन कसं होतं हे बघायचं आहे. तो टॉपिक बोर्डाच्या सिलेबस मध्ये थेरीचा जो पेपर असतो त्या पेपरमध्ये 6 मार्काचा टॉपिक आहे, विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 8 मार्काचा टॉपिक आहे. हाच टॉपिक तुम्हाला CETच्या परीक्षेमध्ये 7 मार्काला विचारला जाणार आहे. त्याच्या पुढे गेलात तर जेनेटिक्स आणि इव्होल्युशन. आता भरपूर जणांचा हा कन्सेप्ट असतो की सर जेनेटिक्स जे आहे, मग इकडे टॉपिक मध्ये जेनेटिक्सचं नाव नाहीये, पण त्याचे डेफिनेशन नुसार ते पुढचं कॅरेक्टर आपल्याला बघायचंय. ओके. मग आता इथं आपण जर पाहिलं जेनेटिक्स मध्ये किंवा सेकंड युनिट मध्ये आपल्याला जो थर्ड टॉपिक दिला आहे तो आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, ज्याचे मार्क तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4 आहेत. आणि विथ ऑप्शन जर आपण विचार केला तर 6 मार्काचा टॉपिक आहे. CET मध्ये हा देखील 6 मार्काचा टॉपिक राहणार आहे. पुढे गेला तर आपल्याकडे चौथा टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, ज्याच्यामध्ये आपल्याला DNA, RNA, प्रोटीन कसं तयार होतं ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. हा टॉपिक बोर्डाच्या सिलेबसला विदाउट ऑप्शन 4 मार्काचा आहे, विथ ऑप्शन 6 मार्काचा, आणि CET मध्ये हा टॉपिक तुम्हाला मिळेल 4 मार्कासाठी. पुढे गेला तर आपण तर 5वा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ आहे. माणसाची उत्पत्ती कशी झाली याच्या संदर्भातला हा टॉपिक, जो टॉपिक बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला 4 मार्कासाठी आहे, विथ ऑप्शन आपण विचार केला तर 6 मार्काचा आहे. आणि CETचा जर विचार केला तर हा टॉपिक आपल्याला 5 मार्काला मिळू शकतो. ठीक आहे. पुढे गेलो तर आपल्याकडं प्लांट आणि अॅनिमल अशी प्लांट फिजिओलॉजी आणि अॅनिमल फिजिओलॉजीचा एक युनिट दिला आहे, ज्याच्यामध्ये पहिले 2 टॉपिक जे आहेत ते प्लांट फिजिओलॉजी संदर्भातले. त्याच्यामध्ये 6वा टॉपिक येतो प्लांट वॉटर रिलेशन, जो टॉपिक तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5 मार्काला आहे, विथ ऑप्शन 7 मार्काचा. आणि CET मध्ये हा टॉपिक तुम्हाला विचारला जाणार आहे 4 मार्कासाठी. त्याच्या पुढे गेलात तर प्लांट ग्रोथ आणि मिनरल न्यूट्रिशन नावाचा हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा विदाउट ऑप्शन 5 मार्काचा, विथ ऑप्शन 7 मार्क, आणि CET मध्ये हा टॉपिक तुम्हाला 6 मार्कासाठी असेल. पुढे गेलो तर अॅनिमल फिजिओलॉजीचे 2 टॉपिक आहेत. 8 नंबरचा हा टॉपिक रिस्पायरेशन आणि सर्क्युलेशन. याच्यामध्ये हाऊ टू ब्रीथ किंवा आपल्याकडे जे गॅसेस एक्सचेंज होतात, रिस्पायरेशन जे असतं हे कशा पद्धतीने होतं आणि त्याचे टाइप्स किती आहेत हे आपल्याला बघायचं. सर्क्युलेशन मध्ये आपल्याकडं जे शरीरामध्ये रक्ताभिसरण होतं, म्हणजे शरीरामध्ये जे रक्त फिरतं ते कशा पद्धतीनं हृदय आपलं मदत करतं आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचंय. हा टॉपिक तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला 7 मार्काचा आहे, विथ ऑप्शन हा टॉपिक तुम्हाला 10 मार्काला मिळू शकेल. आणि पुढे गेला तर CET मध्ये हा टॉपिक तुम्हाला 8 मार्काचा आहे. ठीक आहे. पुढे गेलो तर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तुमचं ब्रेन कसं काम करतं, ब्रेनशी रिलेटेड आपलं पूर्ण शरीर कसं काम करून घेतं ब्रेन, ते सगळी नियोजन, न्यूरॉन्स बद्दलची माहिती, CNS, PNS आणि ANS ह्या तिघांची माहिती आपल्याला ह्या टॉपिक मध्ये बघायला मिळेल. हा टॉपिक सगळ्यात जास्त मार्काचा आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. 8 मार्काचा हा विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन हा 11 मार्काचा आहे. आणि CET मध्ये हा टॉपिक तुम्हाला 8 मार्काला मिळून जाईल. त्याच्या पुढे गेलात तर अप्लाइड बायोलॉजी नावाचा एक युनिट आहे,
ज्याच्यामध्ये ह्युमन हेल्थ आणि डिसीज, माणसांचं आरोग्य कसं आहे आणि माणसांना होणारे रोग कोणते कोणते, त्याबद्दल आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला हा टॉपिक 3 मार्काचा आहे, विदाऊट ऑप्शन, विथ ऑप्शन हा टॉपिक 4 मार्काचा आहे आणि सीईटी मध्ये हा टॉपिक 5 मार्काचा येऊ शकतो. अजून पुढे गेलात तर इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता खाण्याचे वांदे होऊ नये म्हणून कशा पद्धतीने आपल्याला फूड मध्ये इम्प्रूव्ह करता येईल त्या संदर्भातला हा टॉपिक आहे. ज्याच्यामध्ये 4 मार्काला हा विदाऊट ऑप्शन तुम्हाला मिळेल, विथ ऑप्शन हा 6 मार्काचा आहे आणि सीईटी मध्ये पण हा टॉपिक 6 मार्काला मिळून जाईल. त्याच्या पुढे गेलात तर 12 नंबरचा टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये विदाऊट ऑप्शन 5, विथ ऑप्शन 7 आणि सीईटी ला हा टॉपिक फक्त 3 मार्काचा आहे. त्याच्या पुढे गेला तर इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, पर्यावरणाच्या संदर्भातला हा असणारा टॉपिक. ज्याच्यामध्ये 13 नंबरच्या टॉपिक मध्ये ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन, लोकसंख्या कशी आहे, मग लोकसंख्या गेले किती, लोकसंख्येमध्ये आले किती, ह्याच्याबद्दल आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. हा टॉपिक 3 मार्काचा, विथ ऑप्शन 4 मार्काचा आणि सीईटी मध्ये हा 6 मार्काचा आहे. पुढे गेला तर इकोसिस्टीम आणि एनर्जी फ्लो, एक फूड वेब, फूड चेन शब्द ऐकले असतील, त्याच्या संदर्भातला हा टॉपिक आहे. ज्याच्यामध्ये विदाऊट ऑप्शन 3 मार्क, विथ ऑप्शन 4 मार्क आणि सीईटी मध्ये हा टॉपिक 4 मार्काला बघायला मिळेल. त्याच्या पुढे गेला तर 15 मार्काचा हा टॉपिक आहे, सॉरी 15 नंबरचा हा टॉपिक बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. याच्यामध्ये 3 विदाऊट ऑप्शन, 4 विथ ऑप्शन आणि 2 हे सीईटीचे आहेत. असं एकंदरीत आपण पाहिलं तर तुम्हाला विदाऊट ऑप्शन तुमचा पेपर हा बोर्डाच्या थेरी पेपर नुसार विचार केला तर 70 मार्काचा आहे आणि विथ ऑप्शन विचार केला तर हा 98 मार्काचा पेपर आहे. असं एकंदरीत आपण विचार केला तर रेग्युलर जे विद्यार्थी आहेत किंवा जे हे रेग्युलर क्लास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना याची ही गॅरंटी आपण देऊ शकतो. पण तुम्हाला टाइम टू टाइम अभ्यास करणं गरजेचं आहे. विशेष असं आहे की 12वीचा जो पूर्ण स्टेट बोर्डचा सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये 80% वेटेज हे तुमच्या सीईटीच्या सिलेबसला आहे. बाकी आता ह्याच्या पुढचं जे आहे मग आपण 1 बाय 1 एक एक टॉपिक प्रत्येक व्हिडिओ मध्ये तयार करत जाऊया. आता तोपर्यंत थांबूया.